वेळ असेल ना प्रॅक्टिकल करण्यापेक्षा इथे का TDS टाका, TDS आणि इंग्लिशमध्ये द्या. पूर्ण प्रॅक्टिकल दिले होते. शब्द आहे बघा इथे. 190 सगळं दिले फक्त तेवढीच ताकद ठेवा. बघा सरकार एज्युकेशन चार्ज इन्कम टॅक्स रिटर्न भरून काय बघा स्टेप पण एक प्रॉपर. चला असू दे चलनाला आणि तुमचा हा ॲडव्हान्स प्रॅक्टिकल दिली असते. दोन प्रॅक्टिकल सोडवले की दिसत होता पण याला तेवढा टाईम द्यावा लागतो. इतकं येते जमेल नाही जमेल मॅच होईल नाही होईल ते तुम्हाला ते सेटअप करायला लागतं. तुम्ही येऊन विचारून मला इथे विचारलं तर मी म्हणणार बघतो म्हणणार कोणतं असं पण आहे. थोडंसं या लेवलवर तुम्हाला काहीतरी आलं पाहिजे असं मला माहिती आहे. तर इथं बेनिफिशियल कोडचा अर्थ कळला. हा तुम्हाला ते दाखवतो का बेनिफिशियल कोड काय म्हणजे पूर्ण GST लॉ 255 पानाचा पूर्ण 55 पेज ज्यांनी वाचलं त्याला GST क्लिअर आहे. फक्त त्याला वाचायला टाईम द्यायला पाहिजे. हा पहिला सीटिंग म्हणजे काय? डिमांडला गेलाय कधी आत गेलाय काय तर खरेदी केलाय. बिलचं वरती काय लिहिलेलं असतं खंडोबा प्रसन्न मग बसोबा प्रसन्न डिमांडचा लोगो आहे. 2 नंबरला काय लाईन आहे वाचा हो. त्या डिमांडवाल्याला पहिल्या दिवशी विचारलं पहिल्याच दिवशी मला तो मॅनेजरकडून केला थांबा म्हटलं त्याच्यावर मला ते एक्सप्लेन पूर्ण डिमांडचं बिल मी वाचलेलं त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स असं बसून अर्धा 2 तास घालून मला आवडायची. मला आवड कशाला तुमच्यासाठी ते करावं लागतं. CP नाही त्यांचा. नंतर तुमचा CP किती डिजिट असतो 14 डिजिट. BRN नंबर बँक रजिस्ट्रेशन नंबर कोड आहे बघा बँक पेमेंट चलन UTR कोड आणि BRN UTR हे म्हणजे तुमचा बेनिफिशियल. याच्याबरोबर तुमचा पॅन नंबर तुमचा बँकचा IFS कोड नंबर बँकेचं नाव आणि तुमचा बँकेची ब्रँच नंबर हे सगळं द्या. हे सगळं लागतं आणि हे सगळं तुमच्या ज्या बँकेत खातं असतं ना त्याच्या एका पानावर लिहा त्याचा फोटो जवळ ठेवा. कधी तर कोणतरी मागेल बघतो करतो नंतर आणणार कुठून हे सगळं एकदा काढायचा आणि फोटो ठेवायचा आपल्याजवळ. कधी कोण बेनिफिशियरी कोड मागितलं तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुमचं बेनिफिशियरी उद्या तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे शेअर्स तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तेव्हा बेनिफिशियरी कोड मागतात. मग तो इथं लिहिला की इथं काम झालं. फक्त एक कोड असतो तो कोड लिहिला की सगळे डिटेल्स तो घेतो. माझं बघणार असेल बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये आहे. चला इथं मी 1 लिहिला एंड ऑफ लिस्ट केला. इथं पॅन नंबर लिहा प्रोव्हाइड द पॅन लिहिलं तुमच्या पॅनवर काय नाव आहे ते लिहायचं. अजून चक्रवर्ती असं केलं आहे. चक्रवर्ती नाही बॉर्ती आहे कारण वरती बोलतो शब्द वरती आहे. तुमच्या स्पेलिंगमध्ये भरत माझं नाव आहे पण स्पेलिंग म्हणजे BHARATH आहे म्हणजे एक्स्ट्रा लावून घेतलेलं आहे असं. किशोरचं स्पेलिंग सांगा OKISH किशोर माहीत नसतं आपल्याला. पॅनवर ते नाव असतं तर असं काय आहे बरोबर. हे स्पेलिंग जरा जरी चुकला TDS रिजेक्ट आणि पैसे कट झालेले असतात. एक मुस्लिम मुलगा होता मी पॅन कार्ड मी पासपोर्टला गेलो होतो ना माझ्या आधी बसला होता. मला म्हणता तुमचे पेपर जरा बघूया म्हटला नगरपालिकेमध्ये माझा पेपर चेक करला. मी एवढं दिसून काय बघा नाही अहो काय म्हटला माझ्या नावात आणि वडिलांच्या नावात एक एक्स्ट्रा स्पेस पडलेले म्हणून पॅन कार्ड पासपोर्ट रिजेक्ट झाला. म्हणजे अनुजा वडिलांचं नाव रमेश काय ना दत्तात्रय अनुजा दत्तात्रय एक स्पेस पाहिजे ना 2 स्पेस पडले पासपोर्ट रिजेक्ट. ते एक स्पेस काढायला 1027 रुपये खर्च आहे. तुमची पासपोर्ट आहे का कोणाची तुमची आहे
वाडा त्रास लक्षात येईल. मी भरभरून शिवाय द्याल इंडियन गव्हर्नमेंटला. एवढी व्हॅलिडी सिस्टम आहे, एवढी व्हॅलिडी सिस्टम आहे, भरभरून शिवाय द्या. मी तर 32-35 शिवाय दिल्या. मला आठवलं तेच बाकीला आठवलं पाहिजे. काय पण आहे